राष्ट्रवादी शरद पवार गट 3 जागा आणि काँग्रेस 3 जागा लढते, तर ठाकरे गट 2 जागा लढते. त्यापैकी ठाकरे गट खानापूर आणि मिरज लढते. आपली काय भूमिका असणार आहे? नाही, कुठल्या आघाडीनं किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही ना महाविकास आघाडीत आहोत ना महायुतीमध्ये आहे. त्यांनी किती जागा लढवायच्या, कशा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही किती जागा लढणार? आम्ही ही जे काही सगळ्या छोट्या मोठ्या लोकांना एकत्रित करतोय, त्यातून आमचं उद्दिष्ट हेच आहे की प्रत्येक मतदारसंघात 288 कारण शहरी भागातल्या सुद्धा सामाजिक संघटनाशी आम्ही संपर्क साधतोय. सगळ्याच मतदारसंघात आश्वासक चेहरा द्यायचा असा एक आमचा प्रयत्न चालू आहे. मोठी घटना मागच्या काळात आली आहे. आज सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं आहे. मलकापूर मतदारसंघाचे भाजपाचे नेते आहेत पाटील म्हणून तायडे, ज्यांनी APMCचे सध्या बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांनी एका महिलेला मारहाण करताना CCTV व्हिडिओ म्हणजे अख्खा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मारहाण केली. तेच आज सकाळपासून ट्रेंड चालतोय. घटना माहीत आहे का आणि त्यावर काय? कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये धिंडवडे निघत आहेत, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाझरी गावामध्ये एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलाचं हत्या केली गेली, कृष्णा कराळे नावाचे. म्हणजे सरकारची किती पकड आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर. माझं गृहमंत्र्यांना एवढेच सल्ला असेल की बाकीचं राजकारण बाजूला ठेवून जरा गृह खात्याकडे लक्ष ठेवा आणि खात्याकडे लक्ष द्यायचं नसेल तर ते खातं दुसऱ्या कुठल्या सक्षम माणसाकडे द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.